मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये। आजचा आपला या मंथचं जे चॅलेंज आहे त्याचं डे 3। सकाळचे वाजलेत 1:45, 1:50 काहीतरी झालेत आणि 2:35 आपली रिझर्वेशन आहे एअरपोर्टची। तर आपल्याकडे आता दीड तासाच्या फरकाने 3 रिझर्वेशन आहेत पिंपरी सौदागर मधनच आहेत। 17 एक आहे 14 किलोमीटर, एक आहे 18, एक आहे 19 किलोमीटर, 440, 401, 418 असं काहीतरी आहे। तीन रिझर्वेशन मिळालेत बॅक टू बॅक। तर आता आपण निघालोय घरापासून। अर्धी टाकी 2 गाड्या सीएनजी आहे, तर सीएनजी भरून घेऊ जाता आणि पुढं मग बघूया आपलं काम कसं होतं। आज सोमवार आहे तर काम होईल अशी आशा आहे। ती ट्रिप तर आहेत बॅक टू बॅक। आता किती कॅन्सल होतात किती काय, शक्यतो मी नाही करायचो कॅन्सल, मी घेईल करून जी पण पडल जशी पण पडल ट्रिप ती बॅक टू बॅक घेईल करून, कारण सोमवार आहे आणि सकाळ लवकर सुरुवात करतोय आपण। तर आपण आता सीएनजी भरू आणि 2 केळी सोबत घेतले बनाना। तर बघूया पुढं काय आणखी नाश्त्याचे कसं काय ते नंतरचा विषय, पण आपली सुरुवात तर झाली आता। गॅस भरला आपण, 230 रुपयाचा गॅस बसला आणि आपल्याला सोसायटी माहित होती, आपण डायरेक्ट येऊन थांबलो आणि 140 मीटर असताना सुरू झालं आपलं मॅप। तर कस्टमरला कॉल केलाय, आलोय आपण बिल्डिंगच्या खाली येतो बोललेत। 10-11 मिनिटं आहेत आणखी, तर वेळेच्या आधी आल्यानंतर पहिले कॉल करायचे, नेहमीची सवय लावून घ्यायची रिझर्वेशन ट्रिपला। परत मग एखाद्या वेळेस कॅन्सल झाली तर प्रॉब्लेम नको। सो वेट करतोय आणि उबेरची आहे आणि पुढं आता रिटर्नची पण मिळाली पाहिजे आपल्याला। तर बघूया काय होते। झालाय आपला फर्स्ट ड्रॉप, 452 रुपये बिल झाले, 444 आपल्याला दिलेत। आता इथनं बघूया पुढे जातोय। आता उबेरचे खेळ बघा, आपल्याकडे 4 वाजताची दापोडीपासून ट्रिप होती एअरपोर्टची, 407 रुपये, 407 का 8 रुपयाची। तर ती मला कॅन्सल करावी लागली कारण 4ची होती। आता इथं 3:07 झाले होते मला पोहोचायला, तर त्याच्यामुळं मला ट्रिप नव्हतं देत एअरपोर्टच्या आणि ओलाला पण वाजली नाही। तो शेवटी मला रिझर्वेशन कॅन्सल करावी लागली किंवा मग मला 15 किलोमीटर मोकळं जावं लागलं असतं। गाड्या कमी होत्या, 100, 106 आणि नंतर लगेच उतरत होत्या 80 वर आलत्या। त्याच्यामुळे मग मी डिसिजन घेतला, ती 400 वाली कॅन्सल केली ट्रिप आणि आता मला मोरवाडीची 290 रुपयांनी पडली लगेचच। म्हणजे त्यांना काय यांनी मॅच केलं नाही काय माहिती, 400 रुपयाचा लॉस झाला आपला। लॉस म्हणजे ऍडव्हान्स ट्रिप होती ती कॅन्सल झाली, तर तिकडनं पडायला मग वेट करायला लागेल कुठं पडेल कुठं नाही। आता आपल्याकडे 5:30ची रिझर्वेशन आहे परत एअरपोर्ट, तर त्याच्या आधी आपल्या 2 ट्रिप झाल्या पाहिजेत। कस्टमरला फोन केला, एअरमॉलला या म्हटलं, येतो बोलले 2 मिनिटांमध्ये। तर आपण वरती जाऊन थांबूया। मोरवाडीमध्ये ड्रॉप केला आपण, 297 रुपये आपल्याला दिले, 417 कस्टमरचं बिल होतं। आता इथनं आपल्याला एअरपोर्ट पडली, ओलाची पटकन बघितलं नाही मी, 372 होतं का 337 होतं, जरा कन्फ्युजन आहे। आलोय कस्टमरच्या लोकेशनला जवळपास, तर बघूया विचारू आपण कस्टमरला। आणि आपल्याकडे 5:30 वाजताची परत एक रिझर्वेशन आहे एअरपोर्टची, पिंपळे सौदागर पासून काशीद पार्क, तर ती मॅच होती का बघूया। आलोय आपण एअरपोर्टला, 349 रुपये बिल दाखवलं, 375 रुपये कस्टमरने केले आणि 346 रुपये आपल्याला दिले आणि 25 रुपये एक्स्ट्रा। तर टोटल आपलं 3 ट्रिप मध्ये 1108 रुपयाचं काम झालं। आता आपल्याकडं 5:30 वाजताची ट्रिप एअरपोर्ट, पण आता हे परत 1 तास उबेरला काही ट्रिप देणार नाहीत ना, तो विषय काय माहिती यांचं। आता ओलाची पण नाही पडली, तर ठीक आहे बघूया काय करतोय, कॅन्सल करतोय का स्टेशनला जातोय मग, कारण 15 किलोमीटर मोकळं जाण्यात काहीच पॉईंट नाहीये, त्यापेक्षा कॅन्सल केलेली परवडल। तर 400 रुपयाची आहे, 1 तासात 400 रुपये होऊन जातात, पण मग तिकडनं पण पडल। ठीक आहे, बघतो करतो तसं अपडेट काय करतोय ते। तर आपल्याला एअरपोर्ट पासून ट्रिप मिळाली थर्मॅक्स चौक। थर्मॅक्स चौकाची 471 रुपये कस्टमरचं बिल झालं, 360 रुपये आपल्याला दिलेत। तर आता आपल्याकडे 8 वाजताची एक रिझर्वेशन आणखी निघाली खोपोली। आपण कधी जात नाही, पण म्हणलं बघावं यावेळेस जरा जाऊन। तर ठीक आहे, आता इथनं बघू आपल्या साईडला कुठं जायचे। तर इथनं आता पिंपरीचं किंवा कासारवाडीचं लोकेशन टाकतो, म्हणजे बरोबर रूट येईल। आणि 1500चं आपलं अर्निंग झाले आणि टाइम झालाय बघा 5:45 झालेत आणि गाडी चालली जवळपास 92 किलोमीटर।
तर आता इथनं बघूया कुठे जातोय आपण. रॅपिडोला ट्रिप पडली आपल्याला संत तुकाराम नगर वल्लभनगर, 169-170 रुपये. तर सोडलंय आता कस्टमरला 8 किलोमीटर. चला ऑन द वे ट्रिप मिळून गेली. आणि आता इथनं बघू आपण गॅस भरू भोसरीतनं लांडेवाडीतनं, कारण आपल्याला ती खोपोलीची ट्रिप आहे 80 किलोमीटर. अर्धी टाकी एकडे CNG आहे आता आपल्याकडं, तर आपली सोय आपण करून टाकू. ठीक आहे, बघू कुठंतरी नाश्ता पण करून घेऊ परत. तसा टाइम आहे, आणखी वेळ आहे, पण आपला उरकलेलं बरं असतं. तर आता इथनं बघू ऑन द वे जर पडली तर ठीक, नाहीतर मग लांडेवाडीतनं गॅस भरू आणि पुढं जातोय बघू. CNG भरला आपण, 270 रुपयाचाच गॅस बसला. फ्रेश झालोय आणि आता आपल्याकडं 1.5 तास आहे. तर 1.5 तासात आपल्याला एखादी ट्रिप झाली पाहिजे माझ्या हिशोबाने. 1600-1650चं काम झाले आणि 1600 रुपयाची ट्रिप आहे आपल्याकडं. तर ठीक आहे, बघूया. आता इथनं जातो कासरवाडी, इथनं एखादी स्टेशन वगैरे झाली आणि रिटर्न जरी तसं आलो, मोकळा आलो तरी चालते. आपल्याला गॅस भरला, काही इश्यू नाही आता. रॅपिडोकडनं एक छोटी राईड केली आपण, नंतर गॅस भरल्यानंतर एक पडत नव्हते. एक आली स्टेशन पण मीटरने मॅच नाही झाली, सो नंतर मग जी पडत ती घेतली, वाकडला सोडलं 147. तर 1800 रुपयाचं आपलं काम झाले. आता इथनं नाश्ता करू वाकडला आणि आपल्या इंटरसिटी ट्रिपकडे आपण जाऊया. तशी म्हणायला आणखीन एक ट्रिप व्हायला पाहिजे होती, पण झाली नाही. ठीक आहे, कारण टाइम पण तसा मधला टायमिंग आला होता की ट्रिप नव्हत्या पडत. तर आता इथं नाश्ता करू आणि निघूया लोकेशनला. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. खूप दिवसानंतर रिझर्वेशन करतोय इंटरसिटी. तर 80-79 किलोमीटरची आहे. खालापूर निपन काहीतरी गाव आहे. तर बघूया, 1609 रुपये काहीतरी दाखवले. आपण टोलचे एक्स्ट्रा घेणार कस्टमरकडनं. फोन केलाय, येतो बोलले. तिथं आता वेट करत थांबले. नाश्ता केला मी वाकडला, करून घेतला, वेळ होता तर ठीक आहे म्हणलं चला हरकत नाही. आपलं जे टार्गेटचं आहे Day 3 आज, तर बघूया की किती वेळ लागतो आपल्याला ट्रिप पूर्ण करण्यासाठी. झालाय आपला ड्रॉप. MIDC आहे इथं, दाखवतो मी नंतर परत. आणि 1525 रुपये आपल्याला दिले. 240 रुपये टोलचे आपण एक्स्ट्रा घेतलेत कस्टमरकडनं. ऑनलाईन पेमेंट होतं, सो बाकीचे फक्त 240 रुपये घ्यावे लागले. 1600 काहीतरी बिल झालं तर आपल्याला 1525 रुपये दिलेत उबेरने. तर ठीक आहे, आता इथं चहा घेतो, फ्रेश होतो थोडं आणि नंतर पुढं बघूया. अशा प्रकारे आजचं आपलं काम झालंय 3306 रुपयाचं. गाडी चालली 200 किलोमीटर आणि इथनं आता पडली ठीक, नाही तर आपण हळूहळू निघतोय. हळूहळू म्हणजे इथं तर काय नाहीये. आणि मी जाणार आता जुन्या एक्सप्रेसवेने तळेगाव वगैरे, तिकडनं जर पडली आपल्याला एखादी ऑन द वे घराकडची जवळची, तर गॅसचा खर्च जाईल निघून. नाहीतर मग आज थोडं एक इंटरसिटी आपली ट्रिप झाली, मध्ये थोडा वेळ गेला, नाहीतर लवकर पूर्ण झाला असतं. आणि यात कस्टमर पण अर्धा तास उशिरा आले, त्याचं पण काय भेटलं नाही आपल्याला. तर ठीक आहे, बऱ्याच दिवसानंतर इंटरसिटी करतोय, तर असंच काम डेली झालं पाहिजे आता.